कर पटपट. हे पाय मांडी घाल. बसली. खराब आहे का? ठीक आहे, आपण नवीन आणू. कर पटपट. चालू व्हायला पाहिजे म्हणजे मी काय पण पाहिजे काय मला काय ऐकू येत काय बोलतोस? काय? जो बेंटेनच्या हातात असतो काय लिंक्स त्याचं काय? मला पाहिजे पण असली मला नाही आहे. पण वॉच तर आहे ना तुझ्याकडे आता. किती वॉच आहेत तुझ्याकडे? मला पण 5 वॉचेस पाहिजे. ऑलरेडी 5 आहेत. एक येल्लो आहे, एक तो ब्ल्यू कलरचा आहे, एक तो ऑरेंज कलरचा आहे, आता हा रेड कलरचा, स्पायडरमॅनचा एक रेड कलरचा. किती वॉच आहे तुझ्याकडे? ठीक आहे, देणार. तू आता अभ्यास कर. मग एवढा अभ्यास झाला की मग मी विचार करेल की तुला काय द्यायचं. हा ठीक आहे, मी विचार करेल. म्हणजे तू अभ्यास करणार, मेहनत करणार आणि अभ्यास केल्यावर तुला काय मिळणार? टॉईज. कोण देणार? बर, चल करा आता. हा? काय म्हणालास? काय म्हणालास का? काय? चल अभ्यास कर. चल कर आता. परमसत्याचे ज्ञान असणारे ज्ञाते ज्ञात्यांच्या 3 अवस्थांमध्ये परमसत्याचा साक्षात्कार करतात आणि या सर्व एक समान आहेत. परमसत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते. ही 3 दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात. देव शिक्षा दे. कशासाठी? काम का बेल देव का? कैची येते पण का देव का माझे कान कापणार आहे? मी काय केलं? उठून नको नमस्कार करून येते. देव कान कापतो. बसून करायचं का मग? असं काही नाही. उठता, बसता, हसता, नाचता, गाणं गाता, आपण दिवसभर काहीही करत असू दे, आपण काय करायचं? देवाचं उठायचं नाही. नमस्कार करताना बरोबर उठायचं नाही. एकदा करायला घेतलं ना की पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही. पण रोज आपण शाळेत जातो चालत चालत, ट्युशनला जातो चालत चालत, तेव्हा चालता चालता पण नामस्मरण करायचं. फक्त हे जे बसून करतो हे पण करायचं, पण दिवसभर पण देवायला विसरायचं नाही. दिवसभर पण देवाचं काय करायचं? फोन काय झालं? काय झालं? तू बोलला ना असा ठेव म्हणून. व्लॉग शूट करतोय. सांग सगळ्यांना हॅलो गाईज. सांग जरा. का काय आहे तू? असं पाय ठेव. तू काय आहे? उदास का? पण उदास दिसत नाही ना असं बुक केल्यावर. बुकच्या आत लपतोय गाईज. तुमचा हिरो बुकच्या आत लपतोय. पण का माहितीये? तो तुम्हा सगळ्यांवर रुसला आणि तो का उदास आहे माहितीये? कारण तुम्ही अजून त्याचं चॅनल सबस्क्राईब नाही केलं. बरोबर बरोबर बोलले का मी? शौर्य खूपच उदास आहे. आता त्याचा अभ्यास झाला की तो हॅप्पी होणार है ना? छान हॅप्पी हॅप्पी हॅप्पी.
बरं चल जाऊ दे बाबा, तुला मी डिस्टर्ब नाही करत, तू पण मला डिस्टर्ब नको करू आता प्लीज. परमसत्याचे ज्ञान असणारे ज्ञाते ज्ञानाच्या 3 अवस्थांमध्ये परमसत्याचा साक्षात्कार करतात आणि या सर्व एक समान आहेत. परमसत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते. ऐक ना शौर्य, मला एक प्रश्न पडला. तुला 1 मिनिट पाय असेल, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि मग लगेच तू तुझा अभ्यास करू शकतोस. मी तुला, जर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर मी तुला देणार आत्ता लगेच डॅडूंसोबत तुला मी आईस्क्रीम आणायला पाठवणार आणि तुझी फेवरेट वाली घेऊन यायची. मी पण नाही ना. हा खिलौने पण. येस. चल आता माझ्या प्रश्नाची उत्तर घे. रेडी? आर यू रेडी शौर्य? पण सगळे दुकान बंद झाले. नाही झाले. तू रेडी आहेस का प्रश्नाचं उत्तर द्यायला? अरे नाही झाले, दुकान बंद, चालू आहे दुकान, मी आता बघून आले. चल तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग मी तुला लगेच पाठवते बाजारात. चल पहिला प्रश्न, 5 पांडवांची नावं सांगावी. ते पाय खाली घे ना. पहिला असं नव्हते ना कम्फर्टेबल. अरे पण तू दिसत नाही ना तुझ्या गाईजला, मग काय उपयोग? तुझं दिसतंय ना. नाही ना, तुझ्या पायांमुळे तुझा फेस नाही दिसत. तू हिरो दिसला पाहिजे ना, हिरोचा फेस दिसला पाहिजे ना. असं दिसते बघ. हे बा असं, हे बा असं. चल लवकर लवकर लवकर, पटकन पटकन. चल लेट होतंय, तुला जायचंय. असे पाय कर आणि सांग 5 पांडवांची नाव. कम ऑन फास्ट. 5 पांडवांची नावं. भीम, अर्जुन, सदैव, नकुल, युधिष्ठिर. युधिष्ठिर. बरं, त्या 5 पांडवांच्या बाबाचं नाव काय होतं? बाबा. पप्पाचं नाव काय होतं? पांडव. पांडू. आणि आईचं नाव काय होतं? कुंती. कुंती. आणि जो त्यांचा काका होता, जो की आंधळा असतो, त्याचं नाव काय असतं? धृतराष्ट्र. आणि त्याची जी पत्नी असते, जी डोळ्याला पट्टी बांधते, तिचं नाव काय असतं? गांधारी. करेक्ट. आणि धृतराष्ट्र. हा मला गांधारी खूप पसंत. तुला गांधारी पसंत आहे? अरे देवा. बर, जी गांधारी असते आणि जो धृतराष्ट्र असतो, त्यांना किती मुलं होतात? 5 कशी? 5 तर पांडव असतात. 500. नाही, तुला किती नंबर येतात? 1 2 3 4 100. किती नंबर येतात तुला? 100 100. येस. त्यांना किती मुलं असतात? 100. करेक्ट. बरं. आणि हा बोल ना. पण ते मोठे कसे काय होतात? फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. ते होतात ना मोठे. ते सगळे मुलं जशी जन्माला येतात तशी मोठी पण होतात. बरं, त्या मुलांच्या सगळे जे कौरव असतात 100, त्यांच्या मामाचं नाव काय असतं? सांगायचं नाही तुम्ही सांगायचं नाही. चला शौर्यच सांगणार. तुम्हाला येतं का? नाही असा करताय. भांजे, मेरे बच्चे. कोण करत असं? कोण कोण? त्यांच्या मामाचं नाव काय असतं? काय? शकुनी. करेक्ट. आणि जे 5 पांडव असतात, ओके, त्या 5 पांडवांच्या पत्नीचं नाव काय असतं? आधी काय येतं? आधी 5 पांडवांच्या पत्नीचं नाव काय असतं? कुंती तर आईचं नाव असतं ना बेटा. द्रौपदीसी बंधू शोभे. काय नाव असतं त्यांच्या पत्नीचं? द्रौपदी. आणि ते 5 पांडव असतात आणि 100 कौरव. मी पहिला द्रौपदी बोलला ना. हा, जे 5 पांडव असतात बरोबर, आणि 100 कौरव असतात बरोबर. पण जे 5 पांडव असतात ते जिंकतात आणि 100 कौरव का बरं हारतात?
पण ते वाईट असते. काय असतात? वाईट. वाईट असतात. आणि पांडव काय असतात? काय असतात? चांगले असतात ना. चांगले. आणि एवढी त्यांच्याकडे शक्ती असते 100 कौरवांकडे, एवढे आणि सैनिक. भीमकडे गदा गदा. हा, पण तरी पण ऐक ना, कौरवांकडे एवढं सैन्य असतं, एवढी शक्ती असते. पांडवांकडे काहीच नसतं. पण पांडवांकडे अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्याने पांडव जिंकतात? सगळे काय आहे त्यांचे? धनुर्धारी. धनुर्धारी. आणि अजून त्यांच्याकडे कोण असतं? आता मी त्यांचे अक्षर सांगतोय. त्यांच्या हातात काय काय? हम्म. भीमकडे गदा हम्म. आणि अर्जुनकडे बाण. बाण. आणि हम्म. त्यांच्या टीममध्ये अजून नकुल आणि सहदेव त्यांना नकुलच्या हातात काय? त्यांच्या हातात नाही. त्यांना देवाने ही वरदान असतं त्यांना, की त्यांना आधीच कळत असतं की निसर्गात काय होणार आहे किंवा कुठली वाईट घटना होणार आहे, ही त्यांना आधीच कळत असते. आणि जो युधिष्ठिर असतो तो धर्माला मानणारा असतो. म्हणजे त्याच्याकडून कधीच काय धर्माच्या विरुद्ध चुकीचं होणार नाही असा तो युधिष्ठिर असतो. असं ते 5 जण असतात. पण त्यांच्यासोबत एक माणूस असतो की ज्याच्यामुळे ते युद्ध जिंकतात. तो कोण? धृतराष्ट्र त्यांचा काका असतो ना. ते वाईट मुलं असतात आणि हे चांगले असतात. यांच्यासोबत कोण असतं? कोणाचं ते ऐकतात ज्याच्यामुळे ते जिंकतात? आपल्यासोबत कोण असल्यावर आपण जिंकू? कोण नाही. कोण नाही असलं तर हे कोण आहे? हे कोण आहे? कोण आहे त्यांच्यासोबत? कोण असतो? कृष्ण. मग विसरलास? त्यांच्यासोबत कोण असतो? कृष्ण. श्रीकृष्ण त्यांच्यासोबत असतो. कृष्णाकडे जायला पसंत आहे. हा, श्रीकृष्ण कोणासोबत असतो? तो माखन पांडवांसोबत. खातो. माखन. Yes, तू पण माझा कृष्ण आहे ना. श्रीकृष्ण कोणासोबत असतो? पांडवांसोबत. म्हणून पांडव युद्ध जिंकतात. बरोबर? बरोबर ना. मग आपल्यासोबत नेहमी कोण असलं पाहिजे? आपण एकटे असलो, आपल्यासोबत कुणीच नसलं तरी पण आपण जिंकू. पण आपल्यासोबत कोण पाहिजे? कृष्ण. कृष्ण. देव जेव्हा आपल्या सोबत असतो तेव्हा आपण कुठलंही युद्ध जिंकू शकतो. पण देव आपल्या सोबत कधी येतो? आपण काय करायला पाहिजे त्यासाठी? देवाचं उपासना करायला पाहिजे. आणि अजून काय करायला पाहिजे? खूप सारं नामस्मरण करायला पाहिजे. तेव्हा देव आपल्या सोबत राहतो. आपण चांगले वागलो पाहिजे, वाईट वागायचं नाही. तू त्या 100 मुलांसारखं आहे का वाईट, की 5 पांडवांसारखं आहेस? येस. बरं, त्या कृष्णाच्या बहिणीचं नाव काय? द्रौपदी पण बहीणच असते. ओके, पण त्याची जी सख्खी बहीण असते तिचं नाव काय? ना 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 ना. सांगा कोण असते ती? जी चिंदी फाडून देत नाही ती कोण? कोण? अरे काय शौर्य. सुभद्रा. हा, सुभद्रा कृष्णाच्या पाटाची बहीण. विचाराया केले नारद म्हणून, बोट श्री हरीचे कापले गबाई. बांधायाला चिंधी लवकर दे. सुभद्रा बोलली. का रे? बस का? बस. आता अभ्यास करणार तू? तो चॅनल पसंद आहे तो व्हिडिओ
लाइक करना और शेयर करना और सब्सक्राइब करना और वीडियो को चैनल में जरूर देखना। बाद में हम दिखाएंगे ओनली लिंक्स का वीडियो। तो बाय बाय। आता देवाचं सगळं झालं नाही झालंय, आता तुम्हाला काय दाखवणार आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये? काय ओनली लिंक्सचा व्हिडिओ दाखवणार। ओनली थिंग्सचा व्हिडिओ काय असतो? म्हणजे काय काय असतं त्यात? नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला शौर्यचे सगळे खेळणे दाखवणार, हे ना, छान छान गाड्या दाखवणार ना तू त्यांना सगळ्यांना तुझ्या गाड्या. आणि शौर्य खूप हुशार आहे, तो सगळा अभ्यास पटापटा करतो, रडत नाही, चिडत नाही, ओरडत नाही. मी वाचन करते आणि तो त्याचा अभ्यास करत असतो आणि मी माझं वाचन करत असते. तो मला अजिबात डिस्टर्ब करत नाही. तो त्याचा अभ्यास एकदम फास्ट करतो आणि मला त्याला सांगायला नाही लागत की शौर्य अभ्यास कर. आणि तो हे सगळं का करतोय माहिती आहे? आणि तो हे सगळं चांगलं का वागतो? कारण तो आता दादा होणार आहे, त्याची अन्नू येणार आहे आणि अन्नू आल्यावर जसा दादा करणार तशी अन्नू करणार. म्हणून शौर्य एकदम गुड बॉय सारखा वागतो, त्याला काहीच सांगावं लागत नाही, एकदम हुशार मुलगा आहे. बुक घेतो, जर तू झोपली होती ना तर मी बुक घेतली आणि अभ्यास केला. काय बोलतोस? कधी? तू जर दुपारी बघितलं, मी झोपल्यावर पण तो अभ्यास करतो, कारण त्याला वेदू दादा सारखे सगळे मी नाही करणार मेडल मिळवायचे ना. का? आता तर बोलला मी अभ्यास करतो, मी हुशार आहे, आता बोलतो मी नाही करणार अभ्यास. का करणार? तो अभ्यास करणार. झालाय आता, होत आलाय अभ्यास आणि तो आज रात्रीच सगळा अभ्यास कम्प्लीट करणार. तू काय बोललास मला शौर्य? एक मिनिट तू मला काय बोललास? शी गंदू, एक मिनिट, तू काय बोललास मला आता? इकडे मी कोण आहे तुझी? आई म्हणजे कोण असतं? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, स्वामी तिन्ही जगाचा. आई विना भिकारी. तुला आई नकोय का? पाहिजे. मग तू आईला असं बोलतोस? असं बोलतो आईला? मी जाऊ देवाला सांगू की मला घेऊन जा बाबा, जाऊ दे, याला आई नकोय. हा तर आईला वेडी बोलतोय. सॉरी म्हण. सोड. असं नाही, कान पकडू. सोड. ठीक है, नेक्स्ट वीडियो में देखते हैं शौर्य की खिलौने. आतापुरते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे शौर्याचे छान छान व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. हो की नाही शौर्य? आणि आता अभ्यास होत आला, एकदम कम्प्लीट होत आला अभ्यास. 2-1 आणि आता बघा नेक्स्ट पेज, शौर्य करतो का? ना. हा, आता तर बोलला मी खूप अभ्यास करतो. नाही तर बुक मारून टाकेन तुझ्या. नको करू, चल ये इकडे, गुड नाईट कर.